उखाणा घेतल्याशिवाय तर सुटका नाहीच आहे. मी तर घेतला. नाही, पण अजून एक घ्यायचा आहे. तो तुम्हाला लग्नातला घेऊन दाखवला संशुमन. करावी परमेश्वराची आराधना, करावं त्याचं स्तवन, करावी परमेश्वराची आराधना, करावं त्याचं स्तवन, अपूर्वा झालीस तू माझी बायको, करतो मी तुला नमन. बाबा मार्केटच खाल्लंय आज संशुमननी आल्यापासून. आ? क्या कसा बात होता? आहे. खूप मस्त, खूप मस्त. उगच लोकांना मी खाष्ट वाटणार आहे का? अरे ही फारच भाव खाते वगैरे अशी. अरे आता तू मला सांग, म्हणजे नवऱ्यानं बायको समोर नमन करावं, नतमस्तक व्हावं आणि तिला म्हणावं की ह्या जगात तुझ्यापेक्षा भारी कुणीच नाही. लागताय आता पोरींच्या कपाटांवर फोटो तुझे असाच नवरा हवा म्हणून. पण मला असं म्हणायचं ऑन द कॉन्ट्ररी की हे जे फिलिंग आहे ना की यार आपली बायको आहे आणि आपली बायको खूप भारी आहे, आणि हा विचार खूप नॉर्मलाइज व्हायची गरज आहे अंशुमनात. ह्याच्यापेक्षा जोरू भारी का काहीच नाही. गुलाम पेक्षा या की इमिडिएटली टॅग दिला जातो जर असा कुठला मुलगा बोलतोय तर, आणि बाहेरचे कोण नाही, आपल्याच ते नात्यातले काही जण असतात त्यांच्याकडनं दिला जातो. आणि तू आता जे बोललास ना, जेन्युअनली ते नॉर्मलाइज व्हायची खूप हे फॅमिली मधून येतं आणि त्याच्या आणि माझ्या दोघांच्याही. आय थिंक हे तुमच्या फॅमिली कशी React करते. सो कधी काही झालं आणि तो जर पटकन तर त्याला त्याचं की थांब ऐकून घे ना ती काय म्हणते. सो हे खूप मॅटर करतं की तुम्ही कसं कल्चरचं. सो त्याची फॅमिली पण तसा एक ऍटमॉस्फिअर क्रिएट करते. कारण मला असं वाटतं की अदरवाईज गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड रिलेशनशिपमध्ये आपण आधी आपला विचार करतो, पण जेव्हा नवरा बायको हे नातं होतं तेव्हा बायको नवऱ्याचा विचार करते. आणि हे काही तिला कुणीही शिकवलं नाहीये, पण ती म्हणजे अध्यारूतच असल्यासारखं आहे की ती नवऱ्याचा आधी विचार करते. करेक्ट. तर हे जेव्हा ती माझ्याबद्दल विचार करते तेव्हा मला असं वाटतं की आय एम सो ग्रेटफुल की ती माझ्याबद्दल हा विचार करते. तर मग मला का नाही छान वाटणार. आणि त्यामुळे करतो मी तुला नमन. वा. चला आता प्लीज, आता आता हा बार खूप टॉपचा सेट आता तो लेखक आहे, तर म्हणून मी हे माझ्या लेखक मैत्रिणीकडून लिहून घेतलेला आहे. सो आम्हाला अतिशय आवडलेला सिनेमा ज्याचं नाव आहे आरपार, ज्याचा एक खूप मोठा रोल आहे आमच्या प्रेमात. तर तिने खास लग्नासाठी मला हा उखाणा लिहून दिला होता. तो मी घेते परत. खूप केल्या चर्चा बिरच्या, लग्न म्हणजे असतो करार. खूप केल्या चर्चा बिरच्या, लग्न म्हणजे असतो करार. नकोच हे नकोच ते म्हणून बघितलं, सोडून देऊ विसरून जाऊ एकमेकांना सांगितलं. पण बेसावध आला एक क्षण, पडलो प्रेमात काय कराल. अंशुमनचं नाव घेते, आता जे आहे ते आरपार. या बात, व्हेरी नाईस, खूप मस्त. आरपारचं काय म्हणत होतीस तू? म्हणजे मला असं वाटतं की तो सिनेमा जेव्हा आला तेव्हा आम्ही मैत्री टू प्रेमाकडे थोडेसे. मी सांगतो तुला सोपं काय झालं. गौरव पत्की नावाचा माझा मित्र आहे ज्याने आरपार बनवला. आणि आम्ही तो सिनेमा बनवत असताना आम्ही एकत्र होतो आणि मित्र असल्यामुळे एकमेकांच्या सर्वच गोष्टींमध्ये आपला काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असतं. सो तो सिनेमा आम्हाला दोघांना खूप जास्त हिट झाला. आणि तो सिनेमा बघितल्यानंतर किंवा त्याची गाणी ऐकत असताना आपल्याला खरंच एकमेकांबद्दल वाटतं का, किंवा आपण रोमॅन्टिकली एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ का, किंवा होत चाललो आहोत का, हे ह्याची जी एका अर्थाने पडताळणी जी होती ती त्या सिनेमा नंतर झाली. सो ते अशा अर्थाने त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण खरंच सुंदर चित्रपट आहे. आठवण येऊ लागली एकमेकांची त्यानंतर.